नमस्कार, मी स्नेहा जाधव. माझी वसुंधरा अभियान 4च्या MIS पोर्टलवर जल या थीमॅटिक एरियामध्ये माहिती कशी भरायची त्याबद्दल मी सांगणार आहे. चला तर मग आपल्या कम्प्युटर स्क्रीनकडे वळूया. माझी वसुंधरा अभियान ग्रामीण अंतर्गत जल या थीमॅटिक एरियासाठी एकूण 1300 गुण ठेवण्यात आले आहेत आणि जल या थीमॅटिक एरियामध्ये एकूण 9 इंडिकेटर्स आहेत. MIS पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असे पेज दिसेल. यामध्ये 5 थीमॅटिक एरिया तुम्हाला इथे दिसतील. यापैकी जल या थीमॅटिक एरियावर क्लिक करा. जल या थीमॅटिक एरियामधील पहिला इंडिकेटर आहे जल संसाधन, संवर्धन आणि पुनरुज्जीवन. यामध्ये सर्वप्रथम तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रामध्ये एकूण किती जलस्रोत आहेत त्यांची संख्या तुम्हाला इथे भरायची आहे. उदाहरणार्थ, त्यापुढे या जलस्रोतांपैकी एकूण किती जलस्रोतांवर तुम्ही गाळ काढून किंवा दुरुस्तीचे काम केले आहे, त्याचे पुनरुज्जीवन केले आहे, त्याची एकूण संख्या इथे भरायची आहे. त्यानंतर हे दुरुस्तीचे किंवा पुनरुज्जीवनाचे काम करण्या अगोदरचे जिओटॅग फोटोग्राफ्स इथे PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. जसे इथे तुम्हाला दिसत आहे, मी प्रत्येक इंडिकेटरसाठी एक वेगळा फोल्डर तयार केला आहे आणि त्यात त्या इंडिकेटरचे डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत. तर इथे तुम्हाला दिसत आहे वॉटर बॉडीज रेज्युनेशनचा एक फोल्डर तयार केला आहे. त्यापैकी जिओटॅग फोटोग्राफ्स बिफोर असे PDF फाईल मी सिलेक्ट केली आणि ते इथे अपलोड केली. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचे डॉक्युमेंट्स इंडिकेटर वाईज अशा फोल्डर्समध्ये सेव्ह करू शकता. त्यापुढे पुनरुज्जीवन काम करतानाचे जिओटॅग फोटोग्राफ्स इथे अपलोड करूया. त्यानंतर पुनरुज्जीवन केल्यानंतरचे जिओटॅग फोटोग्राफ्स इथे अपलोड करूया. त्यापुढे त्याचे कार्यारंभ आदेश इथे अपलोड करूया. त्यानंतर त्याचे कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र इथे PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. त्यानंतर त्याचे फायनान्शियल प्रोग्रेस ब्रीफ हे PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. या पुढील भागात तुम्ही हे पुनरुज्जीवनाचे जे काम केले आहे त्यामुळे त्या जलस्रोताची जी वाढवलेली पाणी साठवण क्षमता आहे त्याचे प्रमाण इथे घनमीटरमध्ये द्यायचे आहे. इथे तुम्ही अपूर्णांकामध्ये सुद्धा अंक भरू शकता. त्यानंतर हे पुनरुज्जीवन केलेले काम आहे त्याची अधिक माहिती एक्सेल फाईलच्या स्वरूपात इथे अपलोड करायची आहे. या पुढील भागात तुम्ही माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान नवीन जलस्रोत निर्माण केले असतील तर त्याबद्दल माहिती भरायची आहे. यामध्ये सर्वप्रथम माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान तुम्ही जे नवीन जलस्रोत निर्माण केले आहेत त्याची एकूण संख्या इथे भरायची आहे. उदाहरणार्थ, त्यानंतर हे जलस्रोत निर्माण करण्या अगोदरचे जिओटॅग फोटोग्राफ्स PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत. त्यानंतर हे जलस्रोत निर्माण करतानाचे जिओटॅग फोटोग्राफ्स अपलोड करायचे आहेत. त्यानंतर हे जलस्रोत निर्माण केल्यानंतरचे जिओटॅग फोटोग्राफ्स PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत. त्यापुढे त्याचा वर्क ऑर्डर PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे. त्यानंतर वर्क कंप्लीशन सर्टिफिकेट PDF स्वरूपात अपलोड करायचं आहे आणि फायनान्शियल प्रोग्रेस ब्रीफ सुद्धा PDF स्वरूपात अपलोड करायचं आहे. त्यापुढे हे नवीन जलस्रोत निर्माण करून तुम्ही एकूण पाणी साठवण क्षमता जी वाढवली आहे त्याचे प्रमाण इथे घनमीटरमध्ये द्यायचे आहे. हे इथे तुम्ही अपूर्णांकामध्ये सुद्धा अंक टाकू शकता. त्यानंतर हे नवीन जलस्रोत निर्माण केल्याची अधिक माहिती एक्सेल फाईलच्या स्वरूपात
इथे अपलोड करायची आहे. या पुढील भागात तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये सीसीटी किंवा डीप सीसीटीचे प्रोजेक्ट्स राबवले असतील तर त्याबद्दल माहिती भरायची आहे. यात सर्वप्रथम तुम्ही माझी वसुंधरा अभियान 4च्या दरम्यान राबवलेले सीसीटी किंवा डीप सीसीटी प्रोजेक्ट्सची एकूण संख्या तुम्हाला इथे भरायची आहे. उदाहरणार्थ, त्यानंतर तुम्ही एक मेजरमेंट बुक ठेवलं असेल तर त्याची कॉपी इथे PDF स्वरूपात अपलोड करायची आहे. यामध्ये तुम्ही त्या मेजरमेंट बुकचे फोटोज घेऊन त्या फोटोजची एक PDF कंपाइल्ड PDF इथे अपलोड करा. त्यानंतर हे सीसीटी किंवा डीप सीसीटी प्रोजेक्ट्स करण्या अगोदरचे जिओटॅग फोटोग्राफ्स अपलोड करा. त्यानंतर हे सीसीटी प्रोजेक्ट्स करतानाचे जिओटॅग फोटोग्राफ्स PDF स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर सीसीटी प्रोजेक्ट्स केल्यानंतरचे जिओटॅग फोटोग्राफ्स PDF स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर त्याचा वर्क ऑर्डर PDF स्वरूपात अपलोड करा. पुढे वर्क कंप्लीशन सर्टिफिकेट PDF स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर त्याचं फायनान्शियल प्रोग्रेस ब्रीफ PDF स्वरूपात अपलोड करा. त्यापुढे हे सीसीटी किंवा डीप सीसीटी प्रोजेक्ट्सद्वारे तुम्ही एकूण किती पाणलोट क्षेत्रावर काम केले त्याचा एरिया इथे हेक्टरमध्ये भरा. इथे तुम्ही संख्या अपूर्णांकामध्ये सुद्धा टाकू शकता. त्यानंतर हे सीसीटी प्रोजेक्ट्सची अधिक माहिती एक्सेल फाईलच्या स्वरूपात इथे अपलोड करा. ही सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह ड्राफ्ट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर इथे येस या ऑप्शनवर क्लिक करा आणि ओके करा. वळूयात आपल्या पुढील इंडिकेटरकडे. जल या थीमॅटिक एरियामधील पुढचा इंडिकेटर आहे रुरल वॉटर बजेटिंग अँड ऑडिटिंग, म्हणजेच ग्रामीण जल अंदाजपत्रक आणि लेखापरीक्षण. यामध्ये सर्वप्रथम तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये रेनफॉल रेकॉर्ड ठेवला असेल तर त्या लॉगबुकची कंपाइल्ड PDF इथे अपलोड करा. त्यापुढे तुम्ही जर तुमच्या लोकल बॉडीमध्ये वॉटर बजेट तयार केला असेल तर इथे येस असे सिलेक्ट करा आणि त्या वॉटर बजेटची PDF इथे अपलोड करा. त्यानंतर हे वॉटर बजेट तुम्ही एका नोटीस बोर्डवर लावले असेल तर त्याचा फोटोग्राफ इथे PDF स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर हे वॉटर बजेटचे वर्क ऑर्डर PDF स्वरूपात अपलोड करा. जर तुम्ही असे वॉटर बजेट तयार केले नसेल तर नो हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि पुढील प्रश्नाकडे वळा. या पुढील भागामध्ये जर तुम्ही तुमच्या लोकल बॉडीमध्ये वॉटर सप्लाय सिस्टीम ऑडिट रिपोर्ट तयार केले असेल तर इथे येस असा ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्या ऑडिट रिपोर्टची PDF इथे अपलोड करा. जर तुम्ही असे ऑडिट रिपोर्ट तयार केलं नसेल तर नो हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यापुढे वॉटर सप्लाय सिस्टीम ऑडिट रिपोर्टमध्ये जे तुम्हाला शिफारशी दिल्या होत्या त्या तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये लागू केल्या आहेत की नाही त्याबद्दल इथे विचारले आहे. जर तुम्ही अशा लागू केल्या असतील तर इथे यस असे सिलेक्ट करा आणि हे शिफारशीनुसार जे अंमलबजावणी अहवाल आहे ते इथे PDF स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर या वॉटर ऑडिट रिपोर्टमध्ये दिलेले एकूण शिफारशींची संख्या इथे भरा. उदाहरणार्थ, त्यानंतर या एकूण शिफारशींपैकी तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये एकूण किती शिफारशी लागू केल्या त्याची संख्या इथे भरा.
पुढे त्याची टक्केवारी इथे ऑटो कॅल्क्युलेट केली जाईल. ही सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह ड्राफ्ट या ऑप्शनवर क्लिक करा. इथे येस या ऑप्शनवर क्लिक करा. ओके करून पुढच्या इंडिकेटरकडे वळा. जल या थीमॅटिक एरियामधील पुढचा इंडिकेटर आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग इन पब्लिक बिल्डिंग्स. यामध्ये सर्वप्रथम तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकूण किती सार्वजनिक इमारती आहेत त्यांची संख्या इथे भरायची आहे. उदाहरणार्थ त्यापुढे माझी वसुंधरा अभियान 1, 2, 3 आणि 4 दरम्यान स्थापित केलेल्या आणि जे कार्यरत असलेले वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट्स आहेत सार्वजनिक इमारतींवर, त्या इमारतींची एकूण संख्या इथे भरायची आहे. उदाहरणार्थ त्यापुढे त्याची टक्केवारी इथे आपोआप कॅल्क्युलेट केली जाईल. या पुढील भागात या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्टचे जिओटॅग फोटोग्राफ्स इथे PDF स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान तुम्ही या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पांमध्ये एकूण किती पाणी साठवले त्याचे प्रमाण घनमीटरमध्ये भरा. इथे तुम्ही संख्या अपूर्णांकामध्ये सुद्धा टाकू शकता. त्यानंतर त्याची अधिक माहिती एक्सेल फाईलच्या स्वरूपात इथे अपलोड करा. ही माहिती भरून झाल्यावर सेव्ह ड्राफ्ट या ऑप्शनवर क्लिक करा आणि या ड्रॉप बॉक्समधून येस हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि ओके करून पुढच्या इंडिकेटरकडे वळा. या थीमॅटिक एरियामधील पुढचा इंडिकेटर आहे रेन वॉटर पर्क्युलेशन पिट्स, म्हणजे पावसाचे पाणी झिरपणारे शोषखड्डे. यात माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान तुम्ही जे नवीन शोषखड्डे तयार केले त्याची एकूण संख्या इथे भरायची आहे. उदाहरणार्थ त्यानंतर या एकूण शोषखड्ड्यांपैकी जे शोषखड्डे तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट्सला जोडलेले आहेत त्याची एकूण संख्या इथे भरायची आहे. त्यापुढे जे शोषखड्डे तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट्सना जोडलेले नाहीत त्याची संख्या इथे ऑटो कॅल्क्युलेट केली जाईल. त्यापुढे या पर्क्युलेशन पिट्सच्या निर्मितीचा वर्क ऑर्डर इथे PDF स्वरूपात अपलोड करा, किंवा तुम्ही NGO किंवा कॉर्पोरेट सोबत जर MOU साइन केला असेल तर त्याचा PDF इथे अपलोड करा. त्यापुढे या शोषखड्ड्यांची एकूण पाणी साठवण क्षमता इथे घनमीटरमध्ये भरा. त्यानंतर या शोषखड्ड्यांच्या निर्मितीचे स्टेज वाईज जिओटॅग फोटोग्राफ्स इथे अपलोड करा. त्यामध्ये शोषखड्डे निर्माण करण्याआधीचे, करतानाचे आणि केल्यानंतरचे फोटोग्राफ्स असले पाहिजेत. त्यापुढे त्याची अधिक माहिती एक्सेल फाईलच्या स्वरूपात इथे अपलोड करा. या पुढील भागात मागील 3 माझी वसुंधरा अभियानादरम्यान तुम्ही निर्माण केलेल्या पर्क्युलेशन पिट्स बद्दल तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. त्यात सर्वप्रथम माझी वसुंधरा अभियान 1 दरम्यान निर्माण केलेल्या पर्क्युलेशन पिट्सची संख्या तुम्हाला इथे भरायची आहे. त्यापुढे त्यांचे लोकेशन हे गुगल मॅपच्या लिंकद्वारे इथे अपलोड करायचे आहे. त्यासाठी गुगल मॅप या वेबसाईटवर जा. इथे तुमचे लोकेशन सिलेक्ट करा. वर दिलेली लिंक कॉपी करा. त्यासाठी ही लिंक सिलेक्ट करून राईट क्लिक करा आणि इथे कॉपी या ऑप्शनवर क्लिक करा. मग MIS या वेबसाईटवर पुन्हा जाऊन इथे लिंक पेस्ट करा. त्यासाठी राईट क्लिक करून इथे पेस्ट करा. जर एकपेक्षा जास्त पर्क्युलेशन पिट्स बनवले असतील तर ॲड या ऑप्शनवर क्लिक करा आणि अशाच प्रकारे त्याचे लोकेशन इथे पेस्ट करा.
अशा प्रकारे आपण माझी वसुंधरा अभियान 2 दरम्यान निर्माण केलेल्या शोषखड्ड्यांची माहिती भरूया. त्यासाठी सर्वप्रथम या माझी वसुंधरा अभियान 2 दरम्यान निर्माण केलेल्या शोषखड्ड्यांची संख्या इथे भरा. त्यानंतर त्यांचे लोकेशन इथे Google मॅपच्या लिंकद्वारे अपलोड करा. त्यासाठी Google मॅप या वेबसाईटवर जा आणि त्याचे तिथे लोकेशन सिलेक्ट करा. त्यानंतर इथे दिलेल्या लिंकवर सिलेक्ट करून राईट क्लिक करा आणि ती लिंक कॉपी करा. त्यानंतर MIS च्या वेबसाईटवर जाऊन इथे ती लिंक पेस्ट करा. त्यासाठी इथे राईट क्लिक करा आणि पेस्ट या ऑप्शनवर क्लिक करा. अशा प्रकारे जर तुम्ही एकापेक्षा जास्त शोषखड्डे बनवले असतील तर इथे ॲड या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यांचे लोकेशन इथे पेस्ट करा. यापुढील भागात माझी वसुंधरा अभियान 3 दरम्यान तुम्ही निर्माण केलेल्या शोषखड्ड्यांची एकूण संख्या इथे भरायची आहे. त्यानंतर त्यांचे लोकेशन हे Google मॅपच्या लिंकद्वारे इथे अपलोड करा. त्यासाठी पुन्हा एकदा Google मॅप्स या वेबसाईटवर जा आणि त्यांचे लोकेशन इथे सिलेक्ट करा. इथे वर दिलेली लिंक सिलेक्ट करून राईट क्लिक करा आणि ती कॉपी करा. कॉपी केल्यानंतर पुन्हा एकदा MIS च्या वेबसाईटवर जाऊन इथे राईट क्लिक करून ती लिंक पेस्ट करा. जर तुम्ही एकापेक्षा अधिक पर्कोलेशन पिट्स बनवले असतील तर ॲड या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यांचे लोकेशन इथे पेस्ट करा. त्यापुढे या शोषखड्ड्यांची तुम्ही देखभाल केली असेल त्याचे जिओटॅग फोटोग्राफ्स इथे PDF स्वरूपात अपलोड करा. ही सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह ड्राफ्ट या ऑप्शनवर क्लिक करून इथे येस हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि ओके करून पुढील इंडिकेटरकडे वळा. पुढचा इंडिकेटर आहे वेल रिज्युव्हनेशन म्हणजेच विहिरींचे पुनरुज्जीवन. यात तुमच्या क्षेत्रातील मॅप आणि जिओटॅग केलेल्या विहिरींची एकूण संख्या इथे भरायची आहे. त्यानंतर त्याची डिटेल्स इथे PDF स्वरूपात अपलोड करायचे आहे. त्यानंतर या एकूण विहिरींपैकी किती विहिरी अकार्यक्षम आहेत त्याची संख्या इथे भरायची आहे. त्यानंतर या अकार्यक्षम विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी तुम्ही जे प्रकल्प हाती घेतले असतील त्यांची एकूण संख्या इथे भरायची आहे. त्यानंतर तुम्ही एकूण किती विहिरी पुनरुज्जीवित केल्या त्यांची संख्या इथे भरायची आहे. लक्षात घ्या या एकूण पुनरुज्जीवित केलेल्या विहिरींची संख्या ही एकूण विहिरींच्या संख्येपेक्षा जास्त नसली पाहिजे. जर तुम्ही अशी माहिती भरली तर इथे एरर येईल आणि ती माहिती एक्सेप्ट केली जाणार नाही. त्यापुढे याचे वर्क ऑर्डर PDF स्वरूपात अपलोड करा. तसेच त्याचे वर्क कंप्लीशन सर्टिफिकेट PDF स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर त्याचा फायनान्शियल प्रोग्रेस ब्रीफ PDF स्वरूपात अपलोड करा. पुढे या पुनरुज्जीवित केलेल्या विहिरींचा मेंटेनन्स रिपोर्ट PDF स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर या पुनरुज्जीवन कामाचे जिओटॅग फोटोग्राफ्स इथे अपलोड करायचे आहेत. त्यात सर्वप्रथम पुनरुज्जीवन करण्या अगोदरचे जिओटॅग फोटोग्राफ्स अपलोड करा. त्यानंतर पुनरुज्जीवन करतानाचे जिओटॅग फोटोग्राफ्स अपलोड करा. त्यानंतर पुनरुज्जीवन केल्यानंतरचे जिओटॅग फोटोग्राफ्स PDF स्वरूपात अपलोड करा.
त्यानंतर या पुनरुज्जीवन कामाची अधिक माहिती एक्सेल फाईलच्या स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर तुम्ही या रेज्युव्हनेटेड वेल्सचा जर वॉटर क्वालिटी रिपोर्ट तयार केला असेल तर इथे येस हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि ती वॉटर क्वालिटी रिपोर्ट इथे PDF स्वरूपात अपलोड करा. लक्षात घ्या, ही वॉटर क्वालिटी रिपोर्ट MOEF-CC आणि NABLच्या मान्यताप्राप्त लॅब्समधून केलेली असावी. जर तुम्ही अशी रिपोर्ट तयार केली नसेल तर नो हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह ड्राफ्ट या ऑप्शनवर क्लिक करून इथे येस हा ऑप्शन निवडा आणि ओके करून पुढच्या इंडिकेटरकडे वळा. जलीय थेमॅटिक एरियामधील पुढील इंडिकेटर आहे सस्टेनेबल फार्मिंग म्हणजे शाश्वत शेती. यात सर्वप्रथम तुमच्या लोकल बॉडीमध्ये एकूण किती शेत जमीन आहे ते हेक्टरमध्ये इथे भरा. इथे तुम्ही संख्या अपूर्णांकामध्ये सुद्धा टाकू शकता. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 4च्या अगोदर एकूण किती शेतजमिनीवर तुम्ही ठिबक सिंचन किंवा सूक्ष्म सिंचनाचे प्रकल्प राबवले तर त्याचा एरिया इथे हेक्टरमध्ये भरा. पुढे त्याचे पर्सेंटेज इथे ऑटो कॅल्क्युलेट केले जातील. त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान एकूण किती शेतजमीन तुमच्याकडे ठिबक किंवा सूक्ष्म सिंचनासाठी अवेलेबल आहे हे इथे ऑटो कॅल्क्युलेट केले गेले आहे. त्यानंतर तुम्ही माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान एकूण किती उपलब्ध शेतजमिनीवर ठिबक सिंचन किंवा सूक्ष्म सिंचनाचे प्रकल्प राबवले तर त्याचा एरिया इथे हेक्टरमध्ये भरा. इथे लक्षात घ्या, जर ही संख्या वरील उपलब्ध असलेल्या शेतजमिनीच्या संख्येपेक्षा जास्त असली तर इथे एरर येईल आणि ती माहिती ऍक्सेप्ट केली जाणार नाही. पुढे त्याचे पर्सेंटेज इथे ऑटो कॅल्क्युलेट केले जातील. या पुढील भागामध्ये या सिंचन प्रकल्पाचे वर्क ऑर्डर इथे PDF स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर त्याचे वर्क कंप्लीशन सर्टिफिकेट PDF स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर त्याचा फायनान्शियल प्रोग्रेस ब्रीफ म्हणजेच आर्थिक प्रगती अहवाल PDF स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर तुमच्या क्षेत्रातील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा ज्यांनी लाभ घेतला आहे अशा लाभार्थींचा आणि शेतजमिनीचा तपशील इथे एक्सेल फाईलच्या स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर त्याचे जिओटॅग फोटोग्राफ्स PDF स्वरूपात अपलोड करा. या पुढील भागामध्ये तुम्ही माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान एकूण किती शेतजमिनीवर ऑर्गॅनिक फार्मिंग केली त्याबद्दल माहिती भरायची आहे. त्यात सर्वप्रथम माझी वसुंधरा अभियान 4च्या अगोदर एकूण किती शेतजमिनीवर तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग केली तर त्याचा एरिया इथे हेक्टरमध्ये भरायचा आहे. इथे तुम्ही संख्या अपूर्णांकामध्ये सुद्धा भरू शकता. लक्षात घ्या, ही संख्या एकूण शेतजमिनीच्या एरियापेक्षा जास्त नसावी. जर तुम्ही अशी माहिती भरली तर इथे एरर येईल आणि ती माहिती ऍक्सेप्ट केली जाणार नाही. पुढे त्याचे पर्सेंटेज इथे ऑटो कॅल्क्युलेट केले गेले आहेत. या पुढील भागात माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान तुमच्याकडे एकूण किती शेतजमीन ही ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी अवेलेबल होती हे इथे ऑटो कॅल्क्युलेट केले आहे. या पुढील भागामध्ये माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान तुम्ही एकूण उपलब्ध शेतजमिनीपैकी किती शेतजमिनीवर ऑर्गॅनिक फार्मिंग केली त्याचा एरिया इथे हेक्टरमध्ये भरायचा आहे. पुढे त्याचे पर्सेंटेज इथे ऑटो कॅल्क्युलेट केले जातील. या पुढील भागामध्ये यासाठीचा वर्क ऑर्डर इथे अपलोड करा.
त्यानंतर त्याचा वर्क कंप्लीशन सर्टिफिकेट PDF स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर त्याचा आर्थिक प्रगती अहवाल म्हणजेच फायनान्शियल प्रोग्रेस ब्रीफ PDF स्वरूपात अपलोड करा. त्यानंतर तुमच्या क्षेत्रातील परंपरागत कृषी विकास योजनेचा ज्यांनी लाभ घेतला आहे अशा लाभार्थींचा आणि शेतजमिनीचा तपशील एक्सेल फाईलच्या स्वरूपात इथे अपलोड करा. पुढे त्याचे जिओटॅग फोटोग्राफ्स इथे PDF स्वरूपात अपलोड करा. ही सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह ड्राफ्ट या ऑप्शनवर क्लिक करा. या ड्रॉपबॉक्समधून येस या ऑप्शनवर क्लिक करा आणि ओके करून पुढील इंडिकेटरकडे वळा. वळूयात पुढच्या इंडिकेटरकडे. जल या थीमॅटिक एरियामधील पुढील इंडिकेटर आहे जल जीवन मिशन. यात सर्वप्रथम तुमच्या क्षेत्रातील एकूण घरांची संख्या इथे भरायची आहे, उदाहरणार्थ. त्यानंतर या एकूण घरांपैकी किती घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठ्याची सुविधा आहे त्याची एकूण संख्या इथे भरायची आहे. पुढे या घरांची अधिक माहिती एक्सेल फाईलच्या स्वरूपात इथे अपलोड करा. पुढे एकूण किती घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा होतो त्याची पर्सेंटेज इथे ऑटो कॅल्क्युलेट केले गेले आहे. यापुढील भागामध्ये तुमच्या क्षेत्रातील एकूण शाळा आणि अंगणवाडी केंद्रांची संख्या इथे भरायची आहे. त्यानंतर या एकूण शाळा आणि अंगणवाडीपैकी किती शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा होतो त्याची संख्या इथे भरायची आहे. पुढे या शाळा आणि अंगणवाडी केंद्रांचे तपशील एक्सेल फाईलच्या स्वरूपात इथे अपलोड करा. पुढे त्याचे पर्सेंटेज इथे ऑटो कॅल्क्युलेट केले गेले आहे. यापुढील भागामध्ये तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठीचा जो JJM पोर्टल आहे त्याची कॉपी इथे PDF स्वरूपात अपलोड करा. या कॉपीमध्ये एकूण किती घर, शाळा आणि अंगणवाडीमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा होतो त्याचे पर्सेंटेज दिसले गेले पाहिजेत. ही सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह ड्राफ्ट या ऑप्शनवर क्लिक करा. येस हा ऑप्शन क्लिक करा आणि ओके करून पुढच्या इंडिकेटरकडे वळा. वळूयात आपल्या पुढच्या इंडिकेटरकडे. जल या थीमॅटिक एरियामधील पुढचा इंडिकेटर आहे रिडक्शन ऑफ वॉटर पॉल्युशन ड्युरिंग फेस्टिवल्स. यात सर्वप्रथम तुम्ही पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी काही उपक्रम केले असतील तर त्याची एकूण संख्या इथे भरायची आहे. त्यानंतर त्या उपक्रमांचे जिओटॅग फोटोग्राफ्स इथे PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत. यापुढील भागामध्ये या उपक्रमांची अधिक माहिती एक्सेल फाईलच्या स्वरूपात अपलोड करायची आहे. यापुढील भागामध्ये तुम्ही कृत्रिम विसर्जनासाठी काही स्पॉट्स तयार केले असतील तर त्याची एकूण संख्या इथे भरायची आहे. त्यानंतर या कृत्रिम विसर्जन स्थळांची अधिक माहिती एक्सेल फाईलच्या स्वरूपात अपलोड करा. यापुढील भागात विसर्जनाच्या आधी आणि नंतर जे पूजाचे साहित्य निर्माण होते म्हणजेच फळं, फुलं याचे कलेक्शन, सेग्रिगेशन, ट्रान्सपोर्ट आणि प्रोसेसिंगसाठी तुम्ही काही डॉक्युमेंट तयार केला असेल तर येस असं सिलेक्ट करा आणि ते डॉक्युमेंट इथे PDF स्वरूपात अपलोड करा. जर तुम्ही असा डॉक्युमेंट तयार केला नसेल तर नो असे सिलेक्ट करा आणि सेव्ह ड्राफ्ट करू इथे येस या ऑप्शनवर क्लिक करा. ओके करून पुढील इंडिकेटरकडे वळा. जल या थीमॅटिक एरियामधील पुढचा इंडिकेटर आहे सणांमध्ये पर्यावरणपूरक मूर्तींचा प्रचार. यामध्ये सर्वप्रथम तुम्ही यासाठी आयोजित केलेले एकूण प्रचारात्मक उपक्रमांची संख्या इथे भरायची आहे. पुढे या उपक्रमांची अधिक माहिती एक्सेल फाईलच्या स्वरूपात अपलोड करा.
त्यानंतर या उपक्रमांचे जिओटॅग फोटोग्राफ्स PDF स्वरूपात अपलोड करा. या पुढील भागामध्ये तुमच्या क्षेत्रात सार्वजनिक स्तरावर बनवलेल्या मूर्तींची एकूण संख्या इथे भरा. त्यानंतर त्यापैकी एकूण किती मूर्ती पर्यावरणपूरक होती त्यांची संख्या इथे भरा. पुढे त्याची पर्सेंटेज इथे ऑटो कॅल्क्युलेट केले जातील. त्यानंतर तुमच्या क्षेत्रात एकूण किती घरगुती मूर्ती होते त्यांची संख्या इथे भरा. पुढे त्यापैकी एकूण किती मूर्ती इको फ्रेंडली आहेत त्यांची संख्या इथे भरा. पुढे त्याची पर्सेंटेज इथे ऑटो कॅल्क्युलेट केले जातील. या पुढील भागामध्ये घरगुती आणि सार्वजनिक स्तरावर एकूण किती इको फ्रेंडली मूर्ती होते त्यांचे डिटेल्स एक्सेल फाईलच्या स्वरूपात इथे अपलोड करा. ही सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह ड्राफ्ट या ऑप्शनवर क्लिक करा. इथे येस हा ऑप्शन निवडा आणि ओके करून पुढील इंडिकेटरकडे वळा. जल या थीमॅटिक एरियामधील शेवटचा इंडिकेटर आहे वेटलँड कन्झर्वेशन म्हणजे पाणथळ जागांचे संवर्धन. यामध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये वेटलँड आहे की नाही हे या ड्रॉपडाऊन मेन्यूमधून सिलेक्ट करा. जर वेटलँड असेल तर येस हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि वेटलँड मॅनेजमेंट अँड कन्झर्वेशन रूल्स 2017 त्यानुसार तुम्ही त्या वेटलँडचा एक ब्रीफ डॉक्युमेंट तयार केला असेल तर तो इथे PDF स्वरूपात अपलोड करा. तसेच त्या वेटलँडचे जिओटॅग फोटोग्राफ्स PDF स्वरूपात अपलोड करा. जर तुमच्या क्षेत्रामध्ये वेटलँड नसेल तर इथे नो हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यासाठी संबंधित अधिकारीचा सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट ज्यावर त्या अधिकारीची सही आणि शिक्का असेल असा डॉक्युमेंट इथे अपलोड करा. लक्षात घ्या, शासनाद्वारे महाराष्ट्रातील पाणथळ जागांची एक लिस्ट जाहीर केली जाईल. त्यानुसार तुमच्या क्षेत्रामध्ये वेटलँड आहे की नाही हे इथे निवडा आणि त्या प्रकारे इथे माहिती भरा. ही सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह ड्राफ्ट या ऑप्शनवर क्लिक करून येस हा ऑप्शन निवडा आणि इथे ओके करून हे सर्व इंडिकेटर भरून झाल्यावर कंप्लीटेड या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुम्ही भरलेली माहिती इथे तुम्ही तपासून पाहू शकता. जर तुम्हाला कुठलीही माहिती बदलायची असेल तर तुम्ही तेही करू शकता. उदाहरणार्थ इथे समजा इथे टोटल नंबर ऑफ वॉटर बॉडीज तुम्ही चुकीची भरली तर तुम्ही त्या इंडिकेटरकडे जाऊ शकता आणि इथे ती संख्या बदलू शकता. त्यानंतर ही माहिती भरल्यावर खाली जाऊन इथे सेव्ह ड्राफ्ट या ऑप्शनवर क्लिक करा. इथे येस हा पर्याय निवडून ओके या ऑप्शनवर क्लिक करा. तर अशा प्रकारे जल या थीमॅटिक एरियामधील सर्व इंडिकेटरमध्ये माहिती भरायची आहे. धन्यवाद.